मजरे धर्मापुरीत संताप उसळला. मुख्याध्यापक गिरीश गरुडकर यांना तात्काळ निलंबित करण्याची गावकऱ्यांची जोरदार मागणी. नमस्कार, आपण पाहत आहात विशेष रिपोर्ट. मजरे धर्मापुरी तालुका कंधार जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत यांच्या भोवती फिरणारं एक गंभीर प्रकरण सध्या गावात प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. शालेय साहित्याच्या नावाखाली ग्रामपंचायतीची मुदत संपण्याच्या दिवशी म्हणजे 10 तारखेला तब्बल 1.5 लाख रुपयांची बिले काढण्यात आली. पण गावकऱ्यांचा आरोप आहे, शाळेत त्या पैशांचं साहित्य दिसतच नाही. रक्कम 35,000, पुन्हा रक्कम 35,000, आणखीन रक्कम 35,000 आणि रक्कम 45,000 अशा टप्प्याटप्प्याने रक्कम काढली गेली. गावकऱ्यांचा दावा, ही बिले मुख्याध्यापक गिरीश गरुडकर यांच्या मागणीवरूनच उचलली गेली. आज पत्रकारांनी प्रत्यक्ष शाळेला भेट दिली आणि तेव्हा नागरिकांनी संतप्तपणे प्रश्न विचारला, जर साहित्य आलं असेल तर ते कुठे आहे? मुख्याध्यापकांनी दाखवलेलं साहित्य 10 तारखेचं नसून जुनं असल्याचा आरोपही समोर आला आहे. गावकऱ्यांचा थेट सवाल, यादी मुख्याध्यापकांनी दिली, मग साहित्य आलं का नाही हे तपासणं त्यांचं कर्तव्य नव्हतं का? आणि जर ग्रामपंचायत बिल उचलते तर जबाबदार कोण? दरम्यान मुख्याध्यापक गिरीश गरुडकर यांच्यावर आणखीन गंभीर आरोप. मतदारांची नावं कट करण्याची धमकी. मी शासकीय कर्मचारी आहे, कारवाई करू शकतो असा दम. आणि तहसीलदारांकडे याबाबत तक्रारीही दाखल झाल्या आहेत. गावकऱ्यांचं म्हणणं, शिक्षण देण्याऐवजी गावच्या राजकारणात हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी. नागरिकांची प्रतिक्रिया. प्रकाश जोंधळे म्हणतात, मुख्याध्यापकांच्या सहकार्याशिवाय एवढा मोठा प्रकार होऊ शकत नाही. सखोल चौकशी झालीच पाहिजे. पांडुरंग राहेरकर यांचा सवाल, 10 फेब्रुवारीला काढलेले 1.5 लाख रुपये नेमके कुठे गेले? साहित्य दाखवा. दरम्यान ग्रामपंचायतीवर आधीच 78 लाखांचा पाणी पुरवठा योजनेत अनियमिततेचे आरोप आणि त्यावर चौकशी सुरू आहे. गावकऱ्यांचा इशारा, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला नाही तर आंदोलन अटळ. आता प्रश्न एकच, तहसीलदार काय निर्णय घेणार? जिल्हा परिषद, सीईओ आणि शिक्षणाधिकारी कोणती भूमिका घेणार? दोषींवर कारवाई होणार का? या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. पुढील अपडेटसाठी पाहत रहा दैनिक चालू वार्ता. या शाळेमध्ये आपण तक्रार केली होती की पत्रकार बांधवांकडे या शाळेमध्ये भ्रष्टाचार झाला. नेमका कोणता भ्रष्टाचार झालेला आहे आपण काय सांगणार आहे? संपूर्ण महाराष्ट्र आपल्याकडे पाहत आहे. सर, शालेय साहित्याचं सर पैसे जितके आले सर, निधी तितकी तर इथं दिसत नाही सर. त्यांनी आम्हाला खर्चासकट दाखवावे. सर्व टोटल काय आहे सर, 20-30 हजाराचं सर सामान दिसत आहे. सर्व आम्हाला खर्चासकट सर्व दाखवून द्यावे त्यांनी, गावकरी आपल्या सरपंचांनी, सदस्यांनी, सर्वांनी. आम्हाला इथं भ्रष्टाचार सर क्लिअर दिसत आहे. किती रुपयाचा भ्रष्टाचार कोणता झालेला आहे? नेमकं खरेदी काय झालेली आहे, काय सांगणार आहेत आपण? सर, ते शालेय साहित्य सर सर्व दिलं होतं, साहित्य दिले येऊन तेवढं सर दिसत नाही. इथं कमी खर्चात दिसत आहे सर. सर्व 20-30 हजार सर्व दिसत आहे सर. 2 खरेदी बिले किती रुपयाची उचलल्या गेलेली आहेत?